आपण पाहत आहात IBM जनमत न्यूज। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेले व सत्य बाजू मांडणारे, गरीब, दीन, दलित आणि दुबळ्यांच्या पाठीशी सदैव उभे असलेले IBM जनमत न्यूज चॅनलला लाईक करायला, बातम्यांना शेअर करायला व चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पाहत राहा IBM जनमत न्यूज, आपली बातमी आपले मत। पाटोदा नगरपंचायत कार्यालयावर सुतार गल्ली व विविध प्रभागातील महिलांनी पाणी मिळण्यासाठी केले आंदोलन। नगरपंचायतच्या मुख्य अधिकारी गैरहजर। महिला दिनीच महिलांना काढावा लागला पाण्यासाठी मोर्चा। 25 ते 28 दिवसापासून येणारे पाणी दूषित असून ते पाणी वेळेवर येत नाही, जेणेकरून 8 ते 10 दिवसाला पाणी सोडण्याची आवश्यकता आहे। परंतु नगरपंचायतच्या गलतान कारभारामुळे आम्हाला पिण्यास पाणी मिळत नाही व वापरण्यास पाणी मिळत नाही, अशी परिस्थिती आमची झाली असून आमच्या हाताला एकतर काम नाही आणि पुन्हा विकत पाणी घ्यायचे कुठून, असा प्रश्न महिलांनी यावेळी वाचून दाखवला। आमचे प्रतिनिधी सय्यद सज्जाद यांनी या महिलांशी केलेली बातचीत आपण या ठिकाणी पाहू व नगरपंचायतने लवकरात लवकर या भागातील महिलांना पाणी उपलब्ध करून द्यावे अशी विनंती या महिलांनी यावेळी नगरपंचायतवर मोर्चा काढून केली। पाटोदा नगरपंचायत कार्यालय पाटोदा येथे पाटोदा तालुक्यावर दुष्काळाची सावट असताना आज खरं तर महिला दिन आहे। जागतिक महिला दिनानिमित्त आज मोठ्या प्रमाणात पाटोदा या नगरपंचायत ठिकाणी या सुतार गल्ली या प्रभागाच्या सर्व महिला, एकतर आज एवढा मोठा जागतिक महिला दिन आहे आणि या महिला दिनानिमित्त एवढ्या मोठ्या महिला पाण्याच्यासाठी एक भागातील सुतार गल्ली भागातील असतील आणि अनेक वेगवेगळ्या भागातील महिला नगरपंचायत कार्यालयासमोर यांनी एक आंदोलन केलं आहे। खरं तर आज आपण या महिला दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा तर देऊ, परंतु या पाण्याच्या बिकट परिस्थितीमध्ये ह्या ज्या महिला सापडल्या आहेत त्यांच्याकडून आपण त्याचं जाणून घेऊया। एक महिना झाला पाणी नाहीये, सर्वसामान्य लोक आम्ही काम करायचे की दिवस दिवस पाण्यासाठीच घरी राहायचे। रोज म्हणतात पाणी पाणी, आम्हाला प्यायला पण पाणी नाहीये, खायला नाहीये। सर्वसामान्य लोक आम्ही दुष्काळात सावटलेले आहोत, तर पाणीच नाही। सर्वसामान्य लोक आहोत आम्ही, पाण्यासाठी जर पैसे वेस्ट केले तर खायचं काय? हा आमचा मोठा प्रश्न आहे। आज जागतिक महिला दिन आहे म्हणून आम्ही खास आलो आहोत। महिलांसाठी काय असेल, महिलांसाठी काही नसले तरी चालेल, पण फक्त पाण्याचा पाणी आलं पाहिजे। आम्ही सगळे शेतकरी आहोत, पाणी तरी विकत कशाने घ्यायचं? काम करणारं कोणी नाहीये आमच्या घरामध्ये, सगळ्यांना पाणी नाहीये, काही नाही, विकत पाणी घेऊ शकत नाहीये आम्ही। पाणी आम्हाला 10 दिवसाला मिळवलंच पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे आमची, बाकी काही नाही। पिण्याचं पाणी पण मिळालं पाहिजे, सांडायचं पण मिळालं पाहिजे। नुसतीच नगरपंचायत कशासाठी येत असून पाणी आम्हाला भेटत नाही, हा मोठा प्रश्न आहे आमचा। ठेकेदार टँकर आणतो, टँकर जाते कुठं? त्याचं उत्तर पाहिजे आम्हाला। पाण्यासाठी किती दिवस भटकणार आम्ही? आणखीन आताशी कुठं उन्हाळा सुरू झालेला आहे, आणखी 4 महिने आमच्या गल्लीमध्ये महिना होऊन गेलं, महिना झालं पाणी आलेलं, निदान 8 दिवसात तरी आम्हाला पाणी पाहिजे। 1 महिना नंतर अजून पाणी आलं नाही। 1 महिना होऊन गेलं, पाणी आलेलं नाहीये। एकतर पैशाची आजची पंचायत, दुष्काळ पडलेला आहे, कामं नाही, कामं सोडायची का पाण्यासाठी भटकायचं? काम नाही, धंदा नाही, काय नाही, पाण्याला पैसे घालायचे का खायचं का काय करायचं? पाणी महिना पाणी येत नाही आम्हाला, काय करायचं सांगा तुम्ही? टँकर येते कुठं जाते ते आम्हाला कळत नाही, आम्हाला कळलंच पाहिजे ते टँकर कुठे जाते। बंद करा, आम्हाला पाणी द्या, आम्ही खायचं काय? आम्हाला धान्य नाही खायला, आम्हाला पाणी पाहिजे। 4 वर्ष झालेले आहेत, परंतु पाणी हे 20 ते 25 दिवसाला या प्रभागात येत आहे। आज महिना झाली, पूर्ण महिला एक महिना जर पाणी या सर्वांना येत नसेल तर फार दुर्दैवाची गोष्ट आहे। आज एवढ्या महिला दिनानिमित्त, जागतिक महिला दिन आहे, महिलांचा सन्मान करूया। आज एवढा मोठा महिला दिनानिमित्त एवढ्या महिला या पाटोदा नगरपंचायतवर पाण्यासाठी आपले आंदोलन करीत आहेत। IBM जनमत न्यूज सज्जाद कॅमेरामन राम सोनवणे।